होय हो. पप्पांचं गुडघं लई दुखायला लागलं. मागच्या वेळेला आईंना आपण त्या दवाखान्यात नेलं होतं बघा मुंबईला. आपण तिकडे घेऊन जाऊया काय? पण आई काय माझं ऐकणार नाहीत आणि पाठवणार नाहीत मला. तू टेन्शन घेऊ नको का, बघतो माझं मी. सासूबाई, हां माझ्या आईची तब्येत जरा बरी नाही आहे. मग मी 1-2 दिवस जाऊन येऊ काय माहेरी? का तुझ्या भावाची बायको नाही का? ती आहे पण मुलगी म्हणून शेवटी मला पण वाटतं ना जावं. बघ सारिका, तुला राग आला तर येऊ दे. तर एकदा का लगीन झालं की पळफुट्या बायासारखं सारखं माहेर माहेर करू नये ग. पायच्या जातीनं आपल्या संसारात जीव गुंतवायचा असतोय बघ. बाय पुरगीचा फोन. हॅलो, बोल की बा. अगं तुला किती सांगितलं ग, त्या सासूचं काय ऐकत जाऊ नको. वेगळं राहावं म्हणून सांगितलं तर ऐकतच नाहीस बघ तू. आई, परवा दिवशी ऑफिसचा कार्यक्रम आहे माझ्या मुंबईला. 1-2 दिवस लागतील आणि फॅमिली घेऊन बोलवले. आता हिला पण बरोबर घेऊन जायला लागेल. काय आता जावा. मुंबई पेन क्लिनिक. अहो मागच्या वेळेला आईने घेऊन आलेले ना, हेच ते क्लिनिक. आपण गुडघ्याच्या आजूबाजूला नसा असतात त्यांना शांत करतो. त्यानंतर जे एक इंजेक्शन असतं ते इंजेक्शन आपण कालीमध्ये देतो. पप्पा करूयात ऑपरेशन, काय त्रास होत नाही. नका नका धरू नका. आता व्यवस्थित झालंय. येते चालता? हो हो चालता येते. दुखत नाहीये? नाही 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 काय नाही. चांगलं झालं ऑपरेशन. होय चालत आलं त्यांचं. तरी बघितलं ना, येताना चालायला पण येत नव्हतं. ऑपरेशन चांगलं झालं खरं. आईंना आपण खोटं बोलून आलोय. आता पुढं तू कशाला काळजी करतेस, मी आहे की. अहो तसं नाही, त्यांना जर कळलं तर म्हणणार हिचा सगळा ओढा माहेरकडंच आहे. अगं आता आमची ताई पण आईला फोन करते, तिची काळजी घेते. मग तिने केलं तर चांगलं, आणि तू तुझ्या आई वडिलांची काळजी केली तर ते चुकीचं कसं काय? खरं आहे, आईना कोण समजवणार? एक गोष्ट खरी आहे, एका बाईमध्ये किती पण धमक असू दे आणि तिच्या जग किती पण विरोधात असू दे, पण तिचा नवरा तिच्या सोबत असला की नाही, ती काहीही करू शकता. आणि माझं नशीब लई चांगलं आहे की मला तुमच्यासारखा समजून घेणारा आणि साथ देणारा नवरा भेटलाय. भास्कर करतो का आता माझं? पप्पांना घरी घेऊन जायचं आहे ना. चल, तू खुश तर मी खुश. चल ऐक चल. पप्पा, धरायचं नाही आता. हां